आम्ही आता निघालो आहे आनंदमळा कृषी पर्यटन केंद्र येथे. या सगळ्या मैत्रिणी आहेत आमच्या बरोबर. तर आता आम्ही खूप मस्त धमाल करणार आहे दिवसभर. या सगळ्या मैत्रिणी आम्ही मस्त धमाल आता मजा करणार आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून मोकळं हो. आज खूपच मन मोकळं आणि बागडायला सगळ्या जणी निघालेले आहेत आनंदमळा येथे. आज आपण निघालो आहे आनंदमळा कृषी पर्यटन केंद्र दारुंब्रे येथे. पुण्यापासून अगदी 1 तासाच्या अंतरावर हे ठिकाण आहे. हिंजवडी पासून 10 किलोमीटर अंतरावर आणि कासारसाई धरणाच्या जवळ हे दारुंब्रे गाव आहे. आता आपण येऊन पोचलो आहे आनंदमळा कृषी पर्यटन इथे. इथे पूर्णपणे नैसर्गिक शेती केली जाते. इथे कार पार्किंग साठी जागा आहे, पण खूप मोठी गाडी असेल तर आतमध्ये आणता येत नाही. आपण आज आलेलो आहे आनंदमळा आपलं गाव नैसर्गिक शेती व कृषी पर्यटन केंद्र इथे. तर आपण आता आनंदमळा हे ज्यांनी कष्टाने आणि मेहनतीने केलेलं आहे त्या दादांशी आपण बोलूयात. दादा, काय सांगाल तुमच्या या कार्याबद्दल? नमस्कार, मी समीर वाघोले. आनंदमळा हा मुख्यतः 10 एकर एक आम्ही जंगल तयार केलं आहे आणि त्या जंगलामध्ये मानवासाठी अन्न निर्मिती म्हणून आपण इथे 200 प्रकारचे वेगवेगळ्या झाडांची, फळांची, फुलांची शेती इथे केली जाते आणि पूर्ण पर्यावरणपूरक शेती ही केली जाते. आणि ह्या शेतीवरती आधारित हे कृषी पर्यटन इथे आहे. हिंजवडीपासून अगदी 10 किलोमीटर, पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावरती मावळ तालुक्यामध्ये हे कासारसाई धरणाच्या जवळ दारुंब्रे म्हणून गाव आहे. तिथे आपला हा आनंदमळा वसलेला आहे. आणि ह्या कृषी पर्यटनाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांनी आज निसर्गात एक दिवस राहावं, आपल्या ट्रॅडिशन्स काय आहे, संस्कृती काय आहे ते समजून घ्यावं आणि आपली खाद्य संस्कृती समजून घ्यावी. त्याचबरोबर शेती त्यांना कळावी, ह्याच्याकरता हे आपण सगळं इथे उभं केलेलं आहे. तो सगळ्यांनी नक्की भेट द्या. येस, अगदी आम्ही आज म्हणजे आधी येऊन गेलेली आहे मी, आणि आज आम्ही आता दिवसभर इथे घेणारच आहोत आनंद. तर तुमचे चार्जेस वगैरे काय सांगू शकाल? काय किती? आपली सध्या तर हुरडा पार्टी सुरू आहे इथे. हां. सो हे हुरडा पार्टीचा आपण दिवसभराचा कार्यक्रम असतो 9 ते 6चा. त्याच्यामध्ये 900 रुपये मोठ्यांचे आणि 600 रुपये लहानांचे. आणि त्यामध्ये मग दिवसभराचा पूर्ण कार्यक्रम, हुरडा, जेवण, संध्याकाळचा चहा, भजी. आणि आम्ही प्रत्येक ग्रुपला आल्यावरती इथे खास एक रूमही कॉम्प्लिमेंटरी देतो. दुपारच्या वेळी तुम्हाला आराम करण्याकरता, फ्रेश होण्याकरता म्हणून रूमही दिली जाते त्याच्यामध्ये. अगदी मस्त, धन्यवाद. थँक्यू. जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टी जपण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. भिंतींवर सुंदर वारली पेंटिंगची चित्रे काढलेली आहेत. यांच्या इथला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत जातो. ही आहे कणगी. पूर्वीच्या काळी ह्याच्यामध्ये धान्य भरून ठेवत असत. त्यांनी इथे त्यांचा तांदूळ भरून ठेवलेला आहे. दिवसभर थांबायचं असेल तर ग्रुपनुसार तुम्हाला रूम्स दिल्या जातात. इंद्रायणी, पवना अशी या रूम्सची नावं आहेत. या आहेत तिथल्या रूम्स ज्या त्यांनी आम्हाला दिल्या होत्या. जर तुम्हाला ओव्हरनाईट स्टे करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. नंतर त्यांनी आमच्या सर्वांचं भारतीय परंपरेनुसार ओवाळून छान स्वागत केलं. असं ओवाळून स्वागत केल्यामुळे खूपच छान वाटलं. नंतर आम्ही अगदी गरम गरम वाफाळत्या पोह्यांचा नाश्ता केला. नाश्ता करतायत सगळ्या जणी आमच्या मैत्रिणी. गरम गरम असेच पोहे आणि थंडगार पाणी. पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरात ज्या वस्तू वापरल्या जायच्या त्या सर्व वस्तू इथे ठेवलेल्या होत्या. आता आमचं चहापान चाललेलं आहे. कसा आहे चहा? अतिशय सुंदर, मस्त आहे ना? आणि वातावरण पण एकदम छान आहे. रिअली मजा वाटते. मस्त चहाचा आस्वाद घ्या. हे आहे बदक फूल. बदकासारखा आकार म्हणून याला बदक फूल म्हणतात. मला रुमाल पाहिजे.
नेहाने नाक पुसलेला रुमाल आहे चौकट सर्दी नाही. आता झाली मस्त गरम गरम हुरडा खाण्याची वेळ. हे आहे ज्वारीचं कणीस. हे शेकोटीत भाजतात आणि पोत्यावर चोळून जे दाणे निघतात तो आहे आपला हुरडा. हुरडा हा थंडीच्या दिवसात खाल्ला जातो कारण तेव्हा ज्वारीची कणसं कोवळी असतात. इथे गरम हुरडा भाजून त्याचे दाणे काढण्याचं काम सुरू आहे आणि आता असा हा मस्त गरम गरम हुरडा आम्ही खाणार आहे. आता हा भाजून खायला तयार झालेला हुरडा आहे. आता हा हुरडा आम्ही गूळ, रेवडी, दाण्याची चटणी, लसूण चटणी, बोरं, आवळे, हरभरे, दही याच्याबरोबर खाणार आहे. नंतर आम्ही शिवार फेरीला निघालो. ते कशा प्रकारे नैसर्गिक शेती करतात, नैसर्गिक शेती कशी करायची, नैसर्गिक शेतीचे किती फायदे आहेत याविषयीची खूप सुंदर माहिती आम्हाला त्यांनी दिली. त्यांनी जी काही अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याचे वेगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करेनच. बियांना रंग लागलाय पण नंतर तो काय वापरण्यावरती त्यावरती पावडर लागते आणि ती तुम्हाला छान वाटते का आल्यावरती तुमच्या बागेत शेतीची अत्यंत उपयुक्त माहिती देऊन कायम लक्षात राहील अशी अर्धा ते पाऊण तासाची शिवार टूर आम्हाला त्यांनी घडवून आणली. भरपूर चालल्यामुळे खूप भूक लागली होती आणि मस्त अशा गावरान जेवणावर आम्ही ताव मारला. भरपूर फोटो काढले आणि नंतर देवराई बघण्यासाठी आणि बोटिंग करण्यासाठी आम्ही निघालो. हा तलाव आहे आणि याच्यावर बांध घातलेला आहे. सध्या इथलं पाणी अडवलेलं आहे. या बांधाच्या पलीकडे देवराई आहे आणि आपण तिथे बोटिंग सुद्धा करणार आहे. आम्ही आता देवराईकडे निघालेलो आहे. खूप नीरव शांतता आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे. देवराई फिरून आलो आणि आता आपण बोटिंगची एक छोटी राईड करणार आहे. बोटिंग करून झाल्यानंतर संध्याकाळी मस्त गरम गरम कांदा भजी आणि चहा घेतला. निसर्गातल्या भरपूर आठवणी मनात ठेवून आणि तृप्त मनाने आम्ही पुण्याकडे निघालो. खऱ्याखुऱ्या निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर आनंदमळा कृषी पर्यटन केंद्राला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.